निर्गमन निर्गमन अध्याय 20 उसका 12 त्याचं वचन 12. एक्सोडस निर्गमन चैप्टर 20 अध्याय 20 वर्स 12 त्याचं वचन 12. एक्सोडस निर्गमन चैप्टर 20 अध्याय 20 वर्स 12 त्याचं वचन 12. तू अपने पिता और अपनी माता का आदर करना, जिससे जो देश तेरा परमेश्वर यहोवा तुझे देता है उसमें बहुत दिन तक तू रहने पाए. आपल्या बापाचं व आपल्या आईचं मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्याला तू चिरकाल राहशील. हम प्रार्थना करें. पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते हैं वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और प्रभु हम समझने के लिए मदद करना. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना. करुणा दया रखना, ये मेरी खास विनती है. इसलिए सहायता कर, अनुग्रह कर, ये मेरी विनती है. हम सबको यीशु के लहू से कवर, यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज हम देखते हैं निर्गमन अध्याय में सबसे पहली 5वीं आज्ञा है. परमेश्वर ने जो 10 आज्ञा दिया, उन 10 आज्ञाओं में आज्ञा दिया कि तू अपने पिता का, माता का आदर कर. आणि निर्गमन अध्यायामध्ये देवाने 10 आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या 10 आज्ञांमध्ये 5वी आज्ञा देवाने दिलेली आहे, तो आपल्या आई वडिलांचा मान राखा. प्रभु चाहता है कि हम हमारे माता पिता का आदर करें. देवाची इच्छा आहे आपण आपल्या आई वडिलांचा मान राखावा. तो इससे क्या होगा? जो जो देश नहीं प्रभु ने आपको दिया है इस पृथ्वी पर, आणि जो देवाने देश तुम्हाला या पृथ्वीवरती दिलेला आहे, इस पृथ्वी पर और आने वाले जो देश हम जहाँ रहने वाले वहाँ बहुत साल तक आप रहे. आणि या पृथ्वीवरती आणि येणाऱ्या देशामध्ये जे आपण जिथे जाणार आहोत तिथे देव तुम्हाला खूप आशीर्वाद अपने देईल. माता पिता का आदर करते हो, आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर करता, उस समय परमेश्वर खुश होता है. त्यावेळेस देव खुश होतो. तो इसका मतलब आदर करना मतलब क्या है? उसे चिल्लाकर बात न करना. आणि आदर करणं याचा अर्थ आहे त्यांच्याशी ओरडून न जो बोलणं. कह रहे हैं उसे सुनना आणि ते जे काही बोलतायत त्या गोष्टी और उसे ऐकणं करना. आणि त्या गोष्टी और करणं. ये क्यों परमेश्वर ने आज्ञा दी है? आणि ही देवाने आज्ञा का दिलेली आहे? आप इस पृथ्वी पर आपके माता पिता के कारण ही आए हो. आणि तुम्ही जे या पृथ्वीवरती आहात तुमच्या आई वडिलांमुळेच आहात. आपके पिता और माता के कारण आप ये दुनिया देखी है. आणि तुमच्या आई वडिलांमुळे तुम्ही हे जग बघितलेलं आहे. इसलिए सबसे पहला परमेश्वर, आणि म्हणून सर्वात प्रथम क्योंकि देव, परमेश्वर ने आपको चुना इस पृथ्वी पर जन्म लेने. कारण देवाने तुम्हाला निवडलेलं आहे या पृथ्वीवरती तुम्ही जन्म इसलिए घेण्यासाठी. हर इंसान के जीवन में सबसे पहला परमेश्वर होना चाहिए. आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सर्वप्रथम देव असला और पाहिजे. दूसरे उसके पिता और माता, आणि दुसरे आहेत त्याचे आई उसके वडील. माँ बाप उसके लाइफ में सेकंड स्थान होना जरूरी है. आणि ते दुसऱ्या स्थानावरती त्याचे आई वडील असले और मैं पाहिजे. ये नहीं कहती कि ये उंगली जुना करार है, क्योंकि अक्सर लोग कहते हैं अरे जुना करार नहीं मानना है. ऐसा नहीं है. हम मसीह है, हमें जुना करार मानना ही है, क्योंकि वो हमारे लिए क्या लिखा गया है, हमें चेतावनी के लिए खास दिया गया है और हमें उसे पालन करना है. लेकिन नया करार भी हमें आज्ञा देता है. आप पढ़ेंगे नए करार में भी यही सेम आज्ञा जो पौलुस के द्वारा दी गई है. इफिसियों की पत्री अध्याय 6 उसका 1 और 2. इफिशियंस 6:1-2. आणि 6 त्याचं 1 आणि 2. इफिशियंस इफिसिकरांचं पत्र चैप्टर 6 अध्याय 6 1-2. त्याचं 1 आणि यहाँ 2. तो 5वीं आज्ञा नहीं बताई गई, यहाँ तो पहली आज्ञा बताई गई है. आणि ते 5वी आज्ञा सांगितली आलेली आहे, पण इथे सर्वप्रथम आज्ञा सांगितलेली आहे. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बाबांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आप प्रभु में हो, आप यीशु में हो, यीशु में हो, तुम्ही येशूत आहात, प्रभु में हो, तुम्ही प्रभूत आहात, अन्य जाति नहीं हो, अन्य जाती नाही आहात. बिलीवर्स आता तुम्ही विश्वासी यीशु में आहात, हो. आता तुम्ही येशूमध्ये तो आहात. इसलिए यहाँ लिखा है आणि म्हणून इथे दिलेलं आहे, आप तुम प्रभु में हो, आणि आता तुम्ही देवामध्ये आहात. इसीलिए म्हणून जो तुम्हारे माता पिता तुम्हें जो आज्ञा देते हैं आणि तुमचे आई वडील तुम्हाला जी काही आज्ञा देतात उन आज्ञाओं का पालन करो. आणि त्या आज्ञेचं पालन भले करा. आपको वो अच्छी नहीं लगती, भलेही ती तुम्हाला नसेल आवडत आपको अच्छी नहीं लगती, आणि भलेही तुम्हाला नाही आवडत, लेकिन फिर भी आपको उनकी आज्ञा का पालन करना. पण तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्या आज्ञेचं पालन कभी करायचं. कभी आपकी आज्ञाओं, माता पिता की आज्ञा का पालन करते समय आपकी इच्छाओं को भी आपको मारना होता है. आणि कधी कधी तुमच्या आई वडिलांचं आज्ञेचं पालन करत असताना तुमच्या इच्छा तुम्हाला माराव्या लागतात. उन्हें छोड़ना पड़ता है. त्या गोष्टींना त्याग त्याग करना पडत पड़ता आहे, है. तुम्हाला त्यांचा त्याग करावा बहुत लागतो. जरूरी है आप अपने पिता और माता का आदर करना, उनकी आज्ञाओं का पालन करना. आणि फार गरजेचं आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर मान सन्मान करा. आप कितने भी बड़े हो जाए, आणि तुम्ही कितीही मोठे व्हा, आप शादी कर लो, तुम्ही लग्न करा, बच्चे हो जाओ, तुम्हाला मुलं होऊ द्या, तो भी आपको यही कमांड जुना करार नया करार यही करता है. आणि तरी कि सुद्धा आपको आपके बूढ़े माँ बाप का, तो पहले जवान थे, अभी बूढ़े हो गए होंगे, फिर आप बड़े हो गए,
तो भी आपको सबसे पहले इवन अपनी पत्नी के सुनने के पहले आपको अपनी माँ का और आपके पिता का सुनना है। आणि जुना करार आणि नवीन करार तुम्हाला हीच आज्ञा देत आहे की सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करा. भले ते वृद्ध आहे, पहिले ते तरुण होते पण आता ते वृद्ध झालेत आणि भले तुमचं लग्न झालेलं आहे तरी सुद्धा बायकोच्या अगोदर आई वडिलांचं ऐकणं गरजेचं ये आहे बहुत जरूरी आणि है। हे फार गरजेचं आहे. बाइबल हमें इस स्पष्ट रीति से यहाँ सिखाता है। बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने इथे सांगणार आहे. फिर से उसी वचन में मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बाबांच्या आज्ञेत राहा कारण हे योग्य आहे. यही सही है। क्या लिखा है? यही सही। अगर आप ये करते रहोगे आणि जर तुम्ही हे करत राहिलात आपका सब सही हो, तुमचं सगळं काही चांगलं होईल. सही हो। सगळं जब इधर चांगलं. आप अपनी मर्जी कहाँ डाल देते हो वहाँ सब कुछ गलत हो। आणि जिथे कुठे स्वतःची मर्जी तुम्ही लादता तिथे सगळं काही बिघडून जातं. आप अपने माता पिता का सुनो, आज्ञा का पालन करो, सब सही है। परमेश्वर की नजर में सही है, अच्छा ही हो। आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करा, त्यांची आज्ञा पाळा म्हणजे सगळं काही सुरळीत होईल. ऐसा ही बाइबल कहता आणि असंच आपल्याला बायबल है। सांगतात. याद रखो, जो बाइबल हमें कहता है वही हमें करना आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस बायबल आपल्याला काही सांगतात आपल्याला तेच है, यानी करायचं. किसी का नहीं सुनना है। आणि आपल्याला कोणाचं नाही आहे बाइबल हमारे लिए दिया गया है। पण बायबल हे आपल्यासाठी दिलेलं आहे. बाइबल को मिटाने वाले सब मिट गए। बायबलला संपवणारे सगळे स्वतः संपले पण बायबल तरी सुद्धा आकाश आहे. और पृथ्वी टलेंगे लेकिन उसका वचन कभी नहीं आकाश आणि पृथ्वी टळून जातील पण देवाचं वचन कधीही टळणार नाही असं देवाच्या वचनामध्येच लिहिलेलं आहे. बाइबल हमें बताता है बायबल आपल्याला हमें सांगतं सुनना है। तर आपल्याला ऐकायचं. आप में से बहुत से लोगों ने अपने माँ बाप को बहुत दुखाया है और आज आपके माँ बाप नहीं है। आणि तुमच्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी आपल्या आई वडिलांना दुखवलेलं आहे आणि आज ते नाही आहे आपको उसके लिए प्रभु से माफी मांगना आणि है। त्याच्यासाठी तुम्हाला दिव्याकडे क्षमा मागायची आहे. मैंने देखी माता पिताओं का सुना नहीं, आज्ञा पालन किया मी नहीं, माझ्या आई वडिलांचं ऐकलं नाही, त्यांच्या आज्ञेचं पालन नाही केलं. दिखाया है, मी त्यांना बुलाया दुखवलंय, होगा, त्यांना रडवलं शायद असेल, आपने भाग के जाके या लव मैरिज करके शादी किया होगा, शायद तुम्ही पळून जाऊन लग्न केलं असेल, तुम्ही लव्ह मॅरेज केलं असेल तब इसके लिए प्रभु से माफी मांगना है। आणि यासाठी देवाकडे आपके क्षमा माँ बाप मागा. उसके खिलाफ हो गए। कारण तुमचे आई वडील त्या विरोधामध्ये असतील. हाँ, तो बाइबल हमें यहाँ स्पष्ट बताता है कि हमें हमारे माँ बाप की आज्ञाओं का पालन करना आणि है। बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की आपल्याला आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करायचं और आहे. फिर आगे दूसरा वचन, आपला बाप व आपली आई यांचा मान राख यासाठी अपने पिता का अपने माँ का आदर कर, रिस्पेक्ट कर, उसके हाथ दे, क्या है ये जाना ये जो है ना नहीं। कोई एक छोटा बच्चे के साथ नहीं कर रहे, एक छोटा बच्चा नहीं है कि बोलने के लिए ए क्या नहीं। आणि ते लहान नाही तुम्ही त्यांना आदर मान नाही बाप करायचा. है। ते आई वडील आहेत इसलिए आप उन्हें उनके साथ रिस्पेक्ट में ही बात करें। आणि म्हणून तुम्ही त्यांच्याशी आदरानेच बोला. यहाँ लिखा है उन्हें रिस्पेक्ट दो। आणि इथे दिलेलं आहे त्यांचा आप मान जितना राखा. उन्हें रिस्पेक्ट दोगे उतना परमेश्वर आपको इस पृथ्वी पर रिस्पेक्ट देगा। आणि जेवढं तुम्ही त्यांचा मान सन्मान कराल, त्यांना आदर द्याल, तेवढं देव तुम्हाला या पृथ्वीवरती आदर देईल आपको इतना रिस्पेक्ट देगा आणि कि एवढं आपको तुम्हाला आदर ऊंचे देईल पर रखेगा, की देव तुम्हाला उंचावरती ठेवेल टॉप पे करेगा। आणि उंचावर करेल. आप जितना अपने माँ बाप को आप नीचे करोगे आणि जेवढं तुम्ही तुमच्या आई वडिलांना खाली उतने कराल नीचे 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 आणि जाएंगे। तेवढं तुम्ही खाली खाली होत जाल. याद रखो। लक्षात ठेवा. तो इसीलिए अपने माँ बाप को आदर दो आणि और म्हणून तुमच्या आई वडिलांना आदर द्या यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू इसलिए पृथ्वीवर क्योंकि तू इस पृथ्वी पर रहेगा तो तेरा कल्याण होगा, भरपूरी रहेगा, किसी चीज की कमी नहीं रहेगी, तेरा भला होगा और व तू पृथ्वीवर दीर्घायू असेल. दीर्घायुष्य जिएगा, जल्दी मरेगा नहीं, जल्दी टपकेगा नहीं। जैसे अबशालोम, आणि जसं अबशालोम अबशालोम क्या हुआ? अबशालोम काय मर झालं? गया, आणि तारुण्याच्या वयातच तो अपने मेला पिता के विरुद्ध उठा आणि स्वतःच्या वडिलांच्या विरोधात उठला होता. तो जल्दी चला गया, आणि आयु लवकर खत्म हो गई गेला. उसकी। आयुष्य संपलं त्याचं. ऐसा नहीं करो। आणि असं तुम्ही करू नका. तो परमेश्वर आपको यही सिखाता है, आपके माँ बाप को आपको आदर देना है। जब आप आदर दोगे तब आपका कल्याण है। आणि जे तुम्हाला तुमच्या आई वडिलांना आदर द्यायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना आदर द्या त्यावेळेस तुमचं कल्याण होईल. आप अपने माँ बाप को डरना चाहिए, आपके माँ बाप आपको डरना नहीं चाहिए। आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांना घाबरलं पाहिजे पण तुमचे आई वडील तुम्हाला नाही यहाँ घाबरले तक आप पाहिजे. कमा रहे हो आणि पण तुम्ही और कमवत आहात आपके माँ बाप बूढ़े हो गए तो भी आपके माँ बाप आपको डरना नहीं चाहिए। आप अपने बूढ़े माँ बाप को डरना चाहिए, नहीं ये मेरे माँ बाप है। अगर उन बूढ़ों ने मारा भी तो बोलना है, हाँ नहीं पापा नहीं पापा नहीं नहीं अब मेरे बच्चे दिख, ऐसा नहीं। आणि भले तुम्ही कमवत आपके आहात बच्चे आपको डरने चाहिए। आणि तुमच्या मुलांनी तुम्हाला घाबरलं पाहिजे. मालूम पड़ा? माहीत झालं? होता है घरों में खूब सारे माँ बाप घरों में। डरते बच्चों का भी, मेरा बच्चा क्या करूँगा, मेरे बच्चों को क्या हो जाएगा, हाँ? ऐसा डरते नहीं डरना है। आणि आई वडील आपल्या मुलांना घाबरतात की माझा मुलगा काय करेल, त्याला काय होईल. नाही घाबरायचं.
बच्चों ने माँ बाप को डांटा, उलट मुलांनी आई वडिलांना घाबरलं पाहिजे हम भी आत्मिक माँ बाप है। आणि आम्ही आत्मिक आई वडील हम भी बहुत बार हमारे बच्चों को समझाते हैं, कलीसिया में आने वाले रॉन्ग गलती करने वाले को हम डांटते, कान भरते, उन्हें समझाते ये नहीं करो करके। आणि आम्ही सुद्धा मंडळीमध्ये ना त्यांच्या सर्व मुलांना समजवतो की तुम्ही असं करू नका, हे चुकीचे काम आप करू हमारे नका. बच्चे हो, का आपण तुम्ही आमची मुलं आहात आप हमें डरने चाहिए। आणि आम्ही तुम्हाला नाही घाबरतो, तुम्ही आम्हाला घाबरलं पाहिजे. होता है बच्चे क्या बोलते हैं, और दीदी ऐसा बोला अब हम चर्च ही चेंज करें। आणि चर्च चेंज करने से स्वभाव नहीं बदलेगा, आणि दिदी असं बोललेलं आहे तर आम्ही चर्च बदलतो, पण चर्च बदलण्याने तुमचा काही स्वभाव बदलणार वो नाही. स्वभाव वही रहेगा। दूसरे चर्च में जाएंगे तो भी वही स्वभाव रहेगा। आणि तो स्वभाव बदलना है। जब तुम्हें स्वभाव बदलने के लिए बोला है, कुछ वस्तुओं को छोड़ने के लिए बोला है, तुम वो वस्तु नहीं छोड़ोगे, चर्च छोड़ोगे तो भी वो वस्तु तुम्हें चिपकी रहेगी, आशीष नहीं मिलेगी। और माँ बाप भी क्या बोलते, बच्चा है ना, मुझे छोड़ के चला जाएगा ना, दीदी आप ऐसा मत करो ना, ये मत करो। नहीं, याद रखो, बच्चों ने माँ बाप को डरना चाहिए, आणि लक्षात ठेवा मुलांनी आई वडिलांना घाबरलं माँ पाहिजे बाप ने बच्चों को नहीं डरना। आणि मुलांनी आई वडिलांना नाही याद घाबरलं. रखो, अगर बच्चे आपको छोड़ के भी गए ना, मैं आपको बताती हूँ, उनका भला नहीं होगा वचन के अनुसार। आणि जर तुमची मुलं तुम्हाला जरी सोडून गेले तरी सुद्धा त्यांचं कधीच चांगलं कहीं होणार पर नाही भी रहेंगे देवाच्या वो वचनानुसार. कहीं सुखी नहीं आणि रहेंगे। ते कुठेही राहिले तरी ते सुखी राहणार नाही. बिबली के बाइबल के अनुसार जब तक वो माँ बाप के साथ है, क्या लिखा है, यही योग्य है, उनका भला हो। आणि बायबलनुसार हेच योग्य आहे की त्यांनी आई वडिलांबरोबर राहावं, तरच त्यांचं कल्याण होईल उनका अच्छा होगा। आणि त्यांचं भलं होईल. मालूम है, बहुत से लोग माँ बाप को छोड़ के चले जाते खूप हैं, सारे लोक आई वडिलांना सोडून जातात वो सोचते हैं कि नहीं चाहिए माँ बाप, आणि हमारा ते विचार अच्छा हो करतात नको आई वडील जाएगा। आमचं सगळं चांगलं होईल. नाही होणार. ये हम तो नए करार का वचन पढ़ रहे हैं ना, आणि आपण तर नवीन कराराचं वचन नए वाचतोय. करार के वचन में लिखा है ना, नवीन कराराच्या वचनात लिहिलेलं आहे ना हे. इसीलिए माँ बाप के अधीन रहना, उनकी आज्ञाओं का पालन करना, इसमें यही सही है, आपका सही होगा, योग्य होगा, आपका कल्याण होगा और आप दीर्घायुष्य जिएंगे। आणि आई वडिलांच्या अधीन राहणं हेच योग्य आहे, त्यावेळेस तुमचं कल्याण होईल, तुम्ही पृथ्वीवरती दीर्घायुष्य व्हाल आणि तुमचं सगळं काही भलं आणि चांगलं होईल. प्रियनो, बाइबल हमें बताता है माता पिताओं को बच्चों के ऊपर अधिकार दिया गया आणि है। बायबल आपल्याला सांगतं की मुलांवरती आई वडिलांना अधिकार आहे. हाँ, इसलिए उस अधिकार का इस्तेमाल प्रेम से, बुद्धि से, आदर के साथ बच्चों के साथ करना है। आणि त्या अधिकाराचा वापर प्रेमाने, बुद्धीने, समंजसपणाने त्यांच्यामध्ये बुद्धि करा. के साथ अपने बच्चों के साथ रहो, आणि बुद्धीने आपल्या प्रेम से मुलांबरोबर रहो, राहा, प्रेमाने आदर के साथ राहा रहो। आणि आदराने राहा. है ना? आपका प्रभाव, आप दूसरों के सामने, माता पिता अपने बच्चों के सामने एक एग्जाम्पल है, एक आइडल है, एक आदर्श है। आणि हे जी आई वडील आहेत ते आपल्या मुलांच्या समोर एक आदर्श आहे. अगर आप अपना लाइफ अपने बच्चों के सामने सही नहीं जियोगे, अगर आज मैं और मेरे पति आपके सामने सही लाइफ नहीं जिएंगे तो आप पर बुरा असर पड़ सकता है। वैसे माता पिता भी अपने घर में सही जीवन नहीं जी रहे, वो ऐसा बोल रहे हैं, ए बुढ़ी, ए ऐसा, तो वो बच्ची भी बोलेगी ए ऐसा कर, तो समझ में आए। तो बच्चों पर असर माँ बाप का होता है, इसलिए आप अपने बच्चों के लिए अच्छा आदर्श रखो। आणि मुलांवरती आई वडिलांचा असर पडतो, म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्या समोर एक चांगला आदर्श बनवा. माता पिता का कर्तव्य है शारीरिक और आत्मिक सारी जरूरतों को पूरा आई करना। वडिलांचं कर्तव्य आहे शारीरिक, आर्थिक सगळ्या गरजा पूर्ण करणं. जैसे हर जरूरत, जो जैसे प्रत्येक जरूरत, बच्चों की जो भी जरूरत है उसे पूरा करना, तो शारीरिक के साथ साथ आत्मिक जरूरत भी। आणि जी काही गरज आहे त्यांची पूर्ण करणं, ते भागवणं, शारीरिक सकट आत्मिक सुद्धा. अब्राहम एक पुरुष होने के नाते अब्राहम एक पुरुष असल्याच्या नाते अपने बच्चों की, अपने घर की सारी जरूरतें पूरा करता था। उसी रीति से उसने आत्मिक रीति से भी आइजैक के लिए उसे पढ़ाया और जो जरूरत है वो सारा सिखाया। उसने जो कुछ वो 10% देता था, उसने आइजैक को भी वही करने के लिए सिखाया। आइजैक ने भी अपने बच्चों को वही सिखाया। आणि शारीरिक रीतीने जे काही त्याच्या मुलांच्या गरजा आहेत त्याप्रमाणे सगळ्या त्यांच्या मुलांच्या गरजा पूर्ण केल्या. आणि इथपर्यंत आत्मिक रीतीने सुद्धा तो जे काही करत होता ते सगळ्या गोष्टी त्याने इसाहाकडे शिकून ठेवल्या. तो 10% द्यायचा, त्याने इसाहाकडे पण ते एक स्त्री होने के नाते, माँ होने के नाते शिकवलं. अपने बेटे को प्रभु के लिए, प्रभु के राज्य के लिए आगे रखी। आणि हन्नाने आपल्या मुलांना देवाच्या राज्यासाठी, देवाच्या सेवेसाठी पुढे केलं, समर्पण केलं उसकी सारी जरूरत पूरी की, आणि त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या सैमुएल की, शमूएलाच्या. और बाद में परमेश्वर की सेवा के लिए भी आगे बढ़ा। आणि नंतर देवाच्या सेवेसाठी त्याला पुढे दोनों केलं. जरूरत है। दोन्ही गरजा. तो माता पिता होने के नाते सिर्फ शरीर की जरूरतें मत पूरा करो, आणि आई वडील असल्याच्या नाते तुम्ही फक्त शारीरिक गरजा आत्मिक त्यांच्या पूर्ण जरूरतें नका पूरा करू, करो। पण त्यांच्या आत्मिक गरजा आप पूर्ण उन्हें स्कूल करा. डालते हो, तुम्ही त्यांना शाळेत टाकता, चर्च में भी लाना आपकी ड्यूटी है। तर चर्चमध्ये आणणं पण तुमचं कर्तव्य. स्कूल में वो पोएम सीखते हैं, आणि शाळेमध्ये ते पोएम तो शिकतात. घर में वो चर्च में यीशु के गीत आने ही चाहिए। आणि चर्चमध्ये आल्याच्या नंतर त्यांना घरामध्ये तुम्ही देवाची गाणी शिकवली पाहिजे. हाँ, उन्हें प्रेयर आना ही चाहिए। त्यांना प्रार्थना आलीच उनका पाहिजे. यीशु कौन है ये उन्हें मालूम होना आणि चाहिए। त्यांचा येशू कोण आहे हे त्यांना माहीत असलं पाहिजे. आपका ये ड्यूटी है
माता पिता होने के नाते आपकी ये ड्यूटी है कि आप अपने बच्चों को सिखाएं। आणि आई वडील असल्याच्या नाते हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवावं. सिर्फ आप अकेले आ रहे फक्त तो तुम्ही आ आले रहे येत आहे, नवरा बायको येत आहे, तो फिर आपके बच्चे कैसे आएंगे? मग तुमची मुलं कशी येतील? तो आपके बच्चे आपके लिए एक जिम्मेदारी दी है, आणि तुमच्या मुलांची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे. तो उन्हें प्रभु के पास लाना, सिर्फ शरीर की जरूरतें पूरा नहीं करना है, आणि त्यांना देवाजवळ आणणं, पण त्यांच्या फक्त शरीराच्या गरजा पूर्ण नाही आपकी करायच्या, जरूरतों को भी पूरा पण करना। आपली गरजा सुद्धा पूर्ण करायची ये आहे. भी माता पिता का कर्तव्य आणि है। हे सुद्धा आई वडिलांचं घर कर्तव्य में आहे. शिस्त होना जरूरी है, घरामध्ये शिस्त असणं गरजेचं घर आहे में एक डिसिप्लिन आणि घरामध्ये अनुशासन होना जरूरी है। असणं गरजेचं आहे. नीति वचन अध्याय 22 उसके 6 के वचन के अनुसार, आणि नीतिसूत्र अध्याय 22 त्याचं 6 नुसार मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे बच्चों को जैसा तुम्हें सिखाना है वैसा सिखा, तो बूढ़ा हो जाएगा तो भी वो तो बचपन से ही सिखाओ आणि ऐसे। लहानपणापासून शिकवू असं दिलेलं आहे. बड़े हो जाएंगे आणि सीख मोठे लेंगे, आणि खुद से शिकतील. सीख लेंगे, आणि स्वतःहून खुद से शिकतील. आएंगे, स्वतःहून नहीं नाही होगा। नाही होणार. आपको बचपन से ही उन्हें आणि सिखाना, तुम्हाला लहानपणापासूनच त्याला बचपन शिकवायला से आहे. उन्हें चर्च लाना, लहानपणापासूनच त्याला बचपन से चर्चेत उन्हें आणावं कैसा बैठना, लहानपणापासून कैसा कसं प्रार्थना बसणं, करना, कसं बोलणं, कशी प्रार्थना ये करणं, सारा आपको बचपन से ही सिखाना आणि है। सगळं लहानपणापासून तुम्हाला त्यांना जब वो शिकवायचं बूढ़ा आहे. हो जाएगा तो भी वो नहीं छोड़ेगा। आणि तेव्हा ते वृद्ध झाले तरी ते विसरणार नाही. तो डिसिप्लिन माता पिताओं ने डिसिप्लिन करना भी जरूरी है। आणि आई वडिलांनी अनुशासन शिस्त लावणं सुद्धा गरजेचं साथ में आहे. अपनी घर की सारी जरूरत पूरा करना, आणि सोबत आपल्या घरातल्या सगळ्या गरजा पूर्ण माता करणं. पिता होने के नाते अपनी घर की सारी जरूरत पूरा करना ये उनका ड्यूटी है। आणि आई वडील असल्याच्या नाते घरातल्या सगळ्या गरजा पूर्ण करतात हे त्यांचं कर्तव्य आहे. लिखा है जो अपनी घर की जरूरतें पूरा नहीं करता लिहिलंय जो कोणी आपल्या घरातल्या गरजा पूर्ण नाही करत वो एक अविश्वासी से भी गया गुजरा है, ऐसा लिखा है। आणि अविश्वासी व्यक्तीपेक्षाही तो वाईट आहे. अक्सर लोग क्या करते हैं, लोग कमाते हैं, बोलते हैं अक्सर लोग कमवतात, अपने भाई बहनों को देते हैं, आपल्या भाऊ बहिणींना देतात, अपने भाई बहनों का घर चलाते हैं, भाऊ बहिणीचं घर चालवतात, अपने बहन का घर चलाते हैं। बहिणीचं घर चालवतात. गलत नहीं है, आणि चुकीचं अगर नाही. आपको चलाना है चलाओ, तुम्हाला जर चालवायचं तर चालवा, अपना खुद का घर का चला के फिर उधर चलाओ। पण पहिले स्वतःचं घर चालवा, नंतर त्यांचं घर चालवा. आपने वचन दे दो अपने आणि भाई हातात जर उरले तुम्ही द्या त्यांना, तो अगर है बहन का भी घर चला। आणि आहे तर बहिणीचं पण घर चालवा. लेकिन लोग क्या करते हैं, लोग क्या करते अपने हैं? पेट बच्चों को, अपनी पत्नी को, अपने घर को जो चलाना है, अपने घर को जो देना है वो देखकर किधर और देते। आणि आपल्या मुलांना आपल्या पत्नीला जो काही हक्क द्यायचा तो सगळा तिकडे देतात. हे चुकीचं आहे. एक फैमिली मेरे पास आणि आई, एक कुटुंब माझ्याजवळ आलं होतं अच्छी पढ़ी लिखी फैमिली है। आणि चांगलं शिकलेलं कुटुंब आहे. उन्हें लगा कि मैं उनका साइड लूंगी। त्यांना असं वाटलं की त्यांच्या जो बाजूला आदमी था तो जो माणूस होता अपने भाई को, अपनी बहन का, अपने दोनों भाइयों का घर चलाकर उन्होंने अपने भाई का घर, माँ का घर, उसको ही संभाला उसने। अपनी पत्नी और अपने दोनों बच्चों को उसने बिल्कुल कुछ जो चाहिए, ट्यूशन भी, घर का स्कूल का भी, या खाना पीना, ऐसा कुछ भी नहीं। बेचारी वो औरत पार्लर का काम करके, घर में करके उसने बच्चों को पढ़ाया, लिखाया, सब किया। आणि त्या पुरुषाने आपल्या भावांना, आपल्या बहिणीला सांभाळलं, आपल्या आईला सांभाळलं, त्यांच्या ज्या काही कुटुंब, त्यांचं जे काही कुटुंब आहे त्यांना सांभाळलं, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. पण आपल्या मुलांना त्यांनी कधीच काही दिलं नाही. पण त्या स्त्रीने काम करून, पार्लरचं काम करून सगळं त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण वगैरे सगळं दिलं. वो फैमिली वो औरत थोड़ा सा झगड़ा हो गया आणि त्या स्त्रीमध्ये तिच्या नवऱ्यामध्ये थोडंसं भांडणं झाली. उसका पति बोला ठीक है मैं दीदी के पास आणि त्याचा मला मुला थांब आता दीदींजवळच चालेल, कंप्लेंट ही करता। आणि तुझी कंप्लेंटच तो देतो. वो दोनों आए थे, आणि ते दोघं पण आले होते. बोले मैं ही घर चलाता हूँ, आणि ते म्हणाले मीच घर चालवतो, मैं सब कुछ करता हूँ। मी सगळं काही करतो. लेडी फटाक से बोली 1 रुपया घर में देता आणि ती स्त्री लगेच बोलली की हा एक सारा भाई को रुपया देता है, आणि सगळं काही उठून माँ को भावाला देता देतो, है, आपल्या आईला देतो, सब कुछ देता आणि है। सगळं देतो. मैंने कष्ट करके मी इन कष्ट बच्चों को पढ़ाया, लिखाया, सब कुछ आणि किया। मुलांना शिकवलं, मोठं केलं, हे सगळं मी केलं. और आज ये अभी अगर इसके भाई के बच्चे क्या इनकी स्तुति करेंगे? आणि आता यांच्या भावाची मुलं यांची स्तुती करतील का? मैंने भी उनको यही कहा कि मी तर त्यांना तेच अभी म्हणाले. जब उनके बच्चे बड़े हो गए, बड़े ओहदे पे गए, वो बोलेंगे क्या कि मेरे काका ने पैसा दिया? आणि पुढे जाऊन ती लोक मोठ्या स्थानावरती गेले, उंच स्थानावरती गेले, ते थोडीच तुमची प्रशंसा करणार की माझ्या काकाने आम्हाला एवढं और सगळं आपके दिलं. बच्चे तो कभी भी आपकी स्तुति नहीं करेंगे जब वो अभी बड़े स्थान, उनके दोनों बच्चे भी बड़े स्थान पे होंगे। मतलब अब वो जब भी बड़े स्थान पे जाएंगे तो अपनी माँ को आगे लेंगे, लेकिन आपको आगे नहीं लेंगे क्योंकि आपने कभी उनको मदद नहीं किया। आणि तुमची मुलं कधीच तुमची स्तुती करणार नाही, पण ते आपल्या आईला पुढे करतील का? कारण का तुम्ही त्यांना कधी कोणत्या गोष्टीची मदत नाही केली. मैंने उनको कहा आप अपने भाई को, बहन को, आपकी माँ को, आपको मदद करना है करो, जरूर करो। आणि मी त्यांना म्हटलं तुमच्या आईला, अपनी भावाला, घर की बहिणीला जरूरत पूरी करके जो बचेगा वो उधर दो।
आणि त्यांना जर तुम्हाला काही मदत करायची तर तुम्ही त्यांना मदत करू शकता, पण पहिले तुमच्या घरातले, तुमची बायको, तुमची मुलं त्यांच्या गरजा पूर्ण करा. जर उरलं तर तुम्ही त्यांना मदत ऐसा करा. बाइबल कहता है. आणि असं आपल्याला बायबल उसने सांगतो. मुझे कहा लिखा है? आणि ते म्हणाले कुठे लिहिले बताओ, सांगा, आप बताओ कहाँ तुम्ही लिखा सांगा. है? बताइए कहाँ लिखा है? हाँ? नहीं, एक सीट पर क्यों नहीं? और आगे जाओ, क्यों दे देते? आपको किसी को मालूम है? हाँ, तुला तो माहिती आहे, मला वाटलं तुला नाही माहिती. और किसी को मालूम है? ठीक है, एक सीट के आगे की पुस्तकों में जाओ. इतना नजदीक मत जाओ, जरा थोड़ा सा जंपिंग लॉन्ग जंप करो. हाँ? नहीं, ज़्यादा लॉन्ग जंप हो गया, थोड़ा इस तरह तेरा थोड़ा और थोड़ा सा आगे आ जाओ. कीमती की पुस्तक है, आओ पढ़ेंगे. फर्स्ट कीमती, पहिला तिमोथी 5वां अध्याय, अध्याय 5 उसका 8वां वचन. त्याचा 8वां वचन. फर्स्ट कीमती पहिला तिमोथी 5 अध्याय 5 8 वचन. त्याचा 8वां वचन. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, हाँ, देखो ध्यान से फिर से. जर कोणी स्वकीयांची अगर कोई अपने खुद के लोगों की, व विशेष करून आपल्या घरच्यांची अपने तरतूद खुद करत के नाही, घर की, जो अपने खुद के घर में रह रहे, आपकी पत्नी, आपके माता पिता, भाई आपके बच्चे, उनकी आप जरूरत पूरी नहीं कर रहे हो, तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो वो एक विश्वास ही नहीं है. आणि तो उसने माणूस- विश्वास को इनकार किया हुआ व्यक्ति है. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षाही वाईट आहे. हाँ, विश्वास न रखने वाले इंसान से भी गया गुजरा है, बुरा है लिखा है. मालूम हुआ? इसलिए बहुत जरूरी है आणि खूप गरजेचं आहे. तो अपने घर की जरूरत, तो इसलिए ये जरूरी है माता पिता होने के नाते अपने बच्चों की, अपने घर की जरूरतों को पूरा करें. आणि आई वडील असण्याच्या नाते तुमच्या घरातल्या तुमच्या मुलांच्या गरजा पूर्ण करत जा. तो प्रियो, हमें माँ बाप परमेश्वर ने इसलिए दिए ताकि हम उनके अधीन रहे, और माँ बाप हमारे लिए एक शोभा है, हमारे लिए एक मुकुट है, हमारे ऊपर एक छाया है. आणि देवाने आपल्याला आई वडील यासाठी दिलेलं आहे की आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करावं, आणि आई वडील आपल्या मुलांसाठी शोभा आहे, देखो ते मुकुट आज आहे. हमारे ऊपर एक छत है. आणि बघा आज आपल्यावरती एक छत आहे. देखो कोई धूप नहीं लग रही, आणि बघा आपल्याला ऊन नाही लागत, बारिश नहीं लग रही, पाऊस नाही लागत, कोई चिड़िया ऊपर हमारे ऊपर शी करके नहीं जाएगी आणि कोणीही पक्षी आपल्यावरती शी करून नाही जाणार. अच्छी रीति से. बराबर है? वैसे ही हमारे माँ बाप जब हमारे साथ रहते हैं, हम हमारे माँ बाप के अंडर रहते हैं, तब हमारे ऊपर एक छाया रहती है. आणि तसंच आपण आपल्या आई वडिलांच्या ज्यावेळेस आज्ञेचं पालन करतो, त्यांना मान करतो, सन्मान करतो, तर त्यांची सावली आपल्यावरती लागते. आओ वचन को हे पढ़ेंगे. आपण वचन वाचूया. हम पढ़ेंगे नीति वचन, नीतिसूत्रे, प्रोवर्ब्स नीतिसूत्रे 23 अध्याय 23 उसका 24. त्याचं वचन 24. नीति वचन नीतिसूत्रे 23 अध्याय 23 उसका 24. त्याचं वचन 24. नीतिमानाचा बाप फार उल्हासतो, सुज्ञ मुलास जन्म देतो, तो त्याच्याविषयी आनंद पावतो. तुझी माता पितरी आनंद पावो, तुझी जन्मदात्री हर्ष पावो. हिंदी में पढ़े. धर्मी का पिता बहुत मगन होता हाँ, धर्मी का पिता है, बहुत मगन होता है, बहुत आनंदित होता है जब उसके बच्चे का कारण, बच्चों के कारण. और बुद्धिमान का जन्माने वाला उसके कारण आनंदित होता हाँ, बुद्धिमान बच्चा पैदा हुआ तो पिता इतना खुश हो जाता है, बहुत खुश हो जाता है. है। तेरे कारण तेरे माता पिता आनंदित और तेरी जननी मगन होती है। 23-22 में लिखा है, अपने जन्माने वाले पिता की सुनना. 23 अध्याय अध्याय 23 और उसका 22. त्याचं वचन 22. तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस. क्या लिखा है? तू अपने जन्माने वाले पिता की सुनना, और तेरी माता बूढ़ी भी हो जाए तब भी उसके तभी भी उसे तुच्छ न जानना. याद रखो, आपके पिता है, कितने लोगों को पिता है? किती लोकांना वडील आहेत? हाथ ऊपर करो. हातवरती करा. अपने पिता का सुनो. आणि आपल्या वडिलांचा ऐका. कितने लोगों की माँ है? किती लोकांना आई आहे? उनको तुच्छ नहीं है. त्यांना तुच्छ मानू नका. पढ़ेंगे 17 अध्याय अध्याय 17 नीतिसूत्रे अध्याय 17 उसका 6. त्याचं वचन 6. प्रोवर्ब्स नीतिसूत्रे 17 अध्याय 17 उसका 6. त्याचं वचन 6. पुत्र पौत्र वृद्धांचा मुकुट हो, हाँ, बूढ़ों की शोभा
नाती पोती है। याद रखो, जितने उम्र वाले हो जाते हैं तो उन्हें ऐसा लगता है कि मेरे गोद में मेरे नाती पोते बैठे, मेरे नाती पोते खेले, है ना। तो इसलिए प्रियो याद रखो, जितनी भी बहुएं हैं यहाँ पर, कोई भी अपने सास ससुर के गोद में बच्चों को जाने के लिए रोका टोका मत करो। आणि जेवढे काही सुना आहेत त्यांच्या आजी आजोबांच्या कुशीमध्ये जाण्यासाठी तुमच्या मुलांना अडवू नका. नहीं तो आपकी बहुएं भी आपके गोद में आपके बच्चों को, नाती पोतों को जाने नहीं देगी। आणि जो बोलोगे वही होगा। आणि तुमच्या सुद्धा सुना तुमच्या नातवंडांना तुमच्या जवळ येऊ देणार नाही, कारण तुम्ही जे केलं त्याची कापणी बूढ़े तुम्हाला होने के बाद बच्चे जो होते हैं, बूढ़े जो नाती पोते होते हैं, वो बूढ़े लोगों की शोभा है, ऐसा लिखा है। उन्हें उनके गोद में उनको लेके चलना, उनका ज़्यादा प्यार नाती पोतों पर ज़्यादा होता है आणि त्यांचं जे जास्त प्रेम आहे त्यांच्या नातवंडांवरती जास्त असतं ना. तो इसलिए याद रखो। म्हणून लक्षात ठेवा, तो वचन कहता है, वचन सांगता आपल्याला. और वचन में ऐसा लिखा है आणि कि वचन असं लिहिले म्हणजे खरं आहे. यहाँ कितने लोगों को नाती पोती है, आणि ते किती साऱ्या लोकांना नातवंड आहेत. हाथ ऊपर करो, हात वरती करा. 1 2 3 अभी सोचो, अगर आपकी बहू है, आपके हाथ में नाती नहीं दे रही, सोचो कपिल भाई की बहू नात ऐसे आती नहीं आती, अच्छी है बहू मेरे ऐसे, लेकिन मैं बता ऐसा करेगी तो कैसा लगेगा, अच्छा लगेगा क्या, है ना, मालूम हुआ। तो ये याद हो, आणि लक्षात ठेवा, तो यहाँ जो लिखा है एकदम करेक्ट लिखा है। आणि इथे जे दिले एकदम बूढ़ों बरोबर की आहे. शोभा उसके नाती पोते हैं, आणि जे वृद्ध आहेत त्यांची शोभा त्यांची नातवंड लेकिन आहे. हम जो बच्चे वाले हैं, पण आपण जी मुलं आहोत, हमारी शोभा हमारे माता पिता, आपली शोभा आपल्या आई वडील, हमारा अभिमान है हमारे माता पिता, आणि आपला अभिमान आपला गर्व आहे आपल्या आई वडील, हमारे माँ बाप। आपले आई वडील. इसलिए अपने बूढ़े माँ बाप या जवान माँ बाप को तुच्छ या निंदा या मजाक ऐसा मत करो। आणि वृद्ध आई वडिलांची किंवा जे तरुण आई वडील आहेत तुमचे, त्यांची निंदा नाराजगी कधीही करू नका. याद रखो, परमेश्वर ने हमें माँ बाप दिए हैं, देवाने आपल्याला आई वडील और दिलेले अच्छे आहेत. माँ बाप आणि चांगले आई वडील दिले. आपको फेंका नहीं, तुम्हाला फेकलं नाही, कचरे में डाला नहीं, कचऱ्यात टाकलं नाही. कितने अच्छे माँ बाप हैं आपके। किती चांगले आई वडील आहेत आज तुमचे. ऐसे कितने माँ बाप हैं जिन्होंने कचरे में फेंक दिया, मुझे भी कचरे में फेंका था, आणि आज किती सारे असे आई वडील आहेत आपल्या मुलांना कचऱ्यात फेकतात. मला सुद्धा कचऱ्यात फेकलं होतं मरने के लिए डाल दिया था, आणि मला यासाठी असं टाकून दिलं होतं. प्रभु ने फिर भी मुझे जिंदा रखा। पण तरी सुद्धा देवाने मला आपके जिवंत माँ बाप ठेवलं. तो बहुत अच्छे हैं, तुमचे आई वडील तर खूप चांगले आहेत. अच्छे है ना। चांगले मुझे आहेत. तो एक हमारी पड़ोसी में जाके कचरे में से उठा के लेता, आणि माझी शेजारी होती, तिने मला कचऱ्यामधून उचलून आणलं. आपके माँ बाप तो ऐसे नहीं। तुमचे आई वडील तर असे नाही. मुझे हॉस्पिटल में भर्ती कर दिया, मरने के लिए छोड़ दिया। आणि मला हॉस्पिटलमध्ये भरती करवलं आणि मला मरायला सोडलं होतं. आपके माँ बाप ऐसे नहीं, रात भर जागे ना आपके लिए, आणि तुमच्या आई वडील तर असे नाही, तुमच्यासाठी रात्रभर जागे राहिले ना. है ना। आंसू बहाए, आपके लिए प्रेयर किया, असे लोक आपके माँ बाप तुमच्यासाठी प्रार्थना केली, दवाई के लिए खर्चा किया, आणि औषध पाण्यासाठी खर्च केले. ये सब दुख उठाया है। हे सगळं दुःख त्यांनी तो आप उचललं. अपने माँ बाप के लिए बड़ा दुख उठाओ। तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी थोडंफार दुःख उचला. आपल्या आई वडिलांना कधी सोडू नका. त्यांना प्रेम करा. यहाँ स्पष्ट रीति से प्रभु ने यहाँ बताता है कि माँ बाप हमारे लिए शोभा है। आणि ते स्पष्ट रीतीने सांगण्यात आलेलं आहे की आई वडील मुलांसाठी शोभा आहे. बाइबल हमें स्पष्ट रीति से कहता है, जिन्हें पिता है, याद रखो जिनको भी पिता है, पिता की छाया हमारे ऊपर होनी चाहिए। आणि वडिलांची सावली आपल्यावरती असली जब पाहिजे. पिता होता है ना, हमें कोई टेंशन नहीं, आणि ज्यावेळेस आपल्याजवळ वडील असतात ना, आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता नसते, डर नहीं रहता, भीती नसते, टेंशन नहीं रहता। टेन्शन नसतं. पिता है, वडील आहेत. वो एक है ना, जो लोग पुरुषों की मीटिंग में नहीं आए, लेकिन मैं आपको बताती हूँ, पुरुष एक छतरी है, आणि पुरुष एक घरासाठी छत्रीसारखे आहे, जो धूप में बच घर के लोगों को, जो उस छतरी में रहता है उसको बचाता है। आणि जे कोणी त्या छत्रीमध्ये राहतात त्यांना ते सुरक्षा देतात. बारिश वो छतरी को लगती है, आणि पाऊस त्या छत्रीला छतरी लागतो. को लगता है, ऊन त्या छत्रीला लागतं. वो पुरुष उठा ले, सगळं दुःख त्रास ते पुरुष उचलतात. और छतरी के अंदर वाला पण छत्रीचा आत जो आहे तो अच्छा सुरक्षा रहता है, देतात. सूखा नहीं, चांगला राहतो, सुकलेला, गीला नहीं, ओलं होत नाही, अच्छी रीति से। चांगल्या रीतीने राहतो. इसलिए पिता होना चाहिए, आणि म्हणून वडील असले पाहिजे. पिता की छाया अपने ऊपर होनी चाहिए, वडिलांची सावली आपल्यावरती असली पिता का पाहिजे. हाथ अपने ऊपर होना चाहिए, वडिलांचा हात आपल्यावरती असला पिता पाहिजे. के बाजू में बैठना चाहिए, पिता ने हमें ऐसा सहलाना चाहिए। आणि वडिलांच्या बाजूला बसलं पाहिजे, त्याने आपल्या ते हात फिरवलं. नीति वचन 1:8, हमको तो प्रेम पिता का प्रेम मालूम ही नहीं है, इसको भी इसका तो पिता है, इसको तो पिता का प्रेम मालूम नहीं, मुझे तो पिता था ही नहीं, मतलब मैं जब 4 साल की थी तभी छोड़,
इसीलिए हम लोग को एकदम आनंद। लेकिन एक बात है, मेरे ससुर बहुत अच्छे, मेरे ससुर से अचानक से मैंने प्रेम, पिता का प्रेम कहना लगा। मेरे लिए डेली आते थे, 1 किलोमीटर दूर थे, वहाँ से डेली आते थे मेरे पास, क्योंकि इसमें चले जाते थे, मेरे लिए खास आते थे। सुबह से लेकर शाम तक मेरे साथ आते थे। उन्होंने मुझे मलयालम सिखाया, खाना बनाने को सिखाया। ये जो खाना बनाने भी नहीं आता था, मेरी शादी जब हुई तो मुझे सिर्फ दाल चावल आता था, ओनली दाल एंड राइस, चपाती आता था, बाकी भाजी बीच मटन मच्छी कुछ नहीं आता, कुछ भी नहीं। ये सब आइटम तो कभी नहीं बनाए, कभी खाए भी नहीं, मतलब खाते थी चुपके से बाहर घर में। तो हम, मेरे ससुर ने मुझे कैसे बनाना, कैसे काटना, कैसे क्या क्या करना, वो मेरे लिए आते थे, मुझे सिखाते थे, बाजू में बिठाते थे। घर में कोई आता था तो बोलता था क्या है, मलयालम में हमको पूछता था, मेरी बहू है, मेरी बेटी है, क्या है, उसका नहीं बात, मेरे से बात कर। इतना अच्छा प्यार। तो एक वडील पिता क्या होता है ना, ये मुझे मेरे ससुर से मारा। आणि वडील काय असतं ते मला सासऱ्यांनी मला सांगितलं, शिकवलं। इसलिए मैं बोलती रहती हूँ, शादी करने के समय में घर में ससुर, सास और ससुर होने चाहिए। आणि मी लग्न करायच्या वेळेला म्हणते की घरात सासू सासरे असले पाहिजे। लड़कियाँ बोलती हैं सास ससुर होने चाहिए, आणि मी बोलते सासू सास सासरे ससुर होने चाहिए। पण मी सांगते सासू सासरे असले पाहिजे। सासू ऐसी होनी चाहिए जो टोकने वाली होनी चाहिए। आणि सासू अशी असली पाहिजे ती टोकत राहते। हाँ, ऐसा नहीं होता, ये असं मतलब नको, इधर मत बैठो। इथं नको बस। मेरी सास ने मुझे सिखाया कैसे बैठना, कैसे उठना, कैसे ये करना, ये सब उन्होंने सिखाया। आणि माझ्या सासूने मला सगळं काही शिकवलं, कसं उठायचं, कसं बसायचं, कसं बोलायचं। क्योंकि अक्सर लड़कियों को जो नई मैरिड होती है उनको मालूम नहीं रहता, उनकी माँ ने सिखाया नहीं रहता है। आणि जे नवीन विवाहित आहे त्या मुलींना काही गोष्टी माहीत नसतात, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवली इतने साल से जो कुटुंब चलाई हुई सास सिखाती है, अरे बाबा सर्फ कम डालना, नमक कम डालना, तेल 5 लीटर का हमें 1 महीना चलाना है। आणि इतक्या वर्षांपासून जे कुटुंब ज्या सासूने चालवलेलं आहे, ज्यावेळेस ती शिकवते या सगळ्या गोष्टी कमी वापरत जा। खाना नहीं फेंकना, जेवण फेकू नको, ये फेंकना मत कर, हे ये फेकू करिए, नको। फ्रिज में रखी वो गर्म करके ला। अधिकांचे जे कार्बन आहे ते फ्रीज मध्ये ते गरम करून ऐसा गर्म नहीं करना, ऐसा एक गर्म तरीका रहता है फ्रिज का आइटम कैसे गर्म करने का। आणि फ्रीजचा आयटम कसं गरम ये करायचं। सारी चीजें जो होती है वो टोकने वाली सास बताती है, आणि ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ती जी टोकणारी सासू आहे ना, वो ती या अच्छे सगळ्या के लिए गोष्टी बताती है ताकि वो भी आगे जाके एक घर चला सके। आणि ती चांगल्यासाठी सांगते की पुढे तिने जाऊन त्याच्याही तुम्ही घर चालवावं। हर घर में सास ससुर होने ही चाहिए, आणि मी तर म्हणते प्रत्येक घरात सासू सासरे असलीच पाहिजे, ताकि बहू अच्छी रीति से रह सके। कारण सुनेने चांगल्या रीतीने राहावं। नहीं तो लगाम नहीं है ना घोड़ी, आणि जर लगाम नाही ना, ती लगाम नसणारी जी घोडी वो कैसे दौड़ती जाएगी, ऐसी अभी रहेगी दौड़ जिसको, जिस घर में सास ससुर नहीं होते ना, वो घोड़ी के समान होती है, वो दौड़ती जाएगी। हाँ, घर कितना मिलता करते हैं। आणि इसलिए हर घर में सास ससुर होने चाहिए। आणि म्हणून प्रत्येक घरात सासू सासरे असले पाहिजे। बाइबल हमें नीति वचन 1 अध्याय 8 में लिखा है पिता के विषय पर। आणि नीतिसूत्रात 1 ते 8 वचनामध्ये वडिलांबद्दल सांगितलेलं आहे। पढ़ेंगे। माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक। हाँ, पिता क्या करता है, बोध करता है, समझाता है, नहीं बेटा ऐसा नहीं करना, आगे ऐसा होगा, ये पिता करता है। इसलिए घर में पिता होना चाहिए, आणि म्हणून घरामध्ये वडील असले पाहिजे, क्योंकि वो समझाता है, कारण ते समजवतात। क्योंकि उसने दुनिया देखी रहती है, वो इंसानों में बैठते हैं। आणि त्यांनी जग बघितलेलं असतं, ते त्या जगामध्ये राहत पुरुष असतात। कैसे होते हैं, पुरुष कसे असतात, ये बाहर कैसे फाड़ने वाले, कुछ पुरुष फाड़ने वाले भेड़िए होते आणि हैं। बाहेर पाडणारे लांडगे आहेत। तो इसलिए घर में, इसलिए बोलते हैं ना, घर में जब पुरुष होता है आणि म्हणून ज्यावेळेस घरात पुरुष असतो तो ना, बाहर का कोई भी झांकता नहीं है, आणि बाहेरचा कोणी व्यक्ती आतमध्ये वापरून बघत नाही, इसलिए घर में पुरुष होने चाहिए। आणि म्हणून घरात पुरुष असणं गरजेचं इसलिए आहे। इधर पुरुषों, आप कभी अपना घर छोड़कर इधर उधर मत जाओ, अरे हाँ, आपके लिए, आपके घर की स्त्री के लिए आपकी बहुत जरूरत है। आणि तुमच्यासाठी, तुमच्या घरातल्या स्त्रियांसाठी तुमची फार गरज आहे। तो इसीलिए यहाँ लिखा है पिता की छाया हमारे ऊपर होनी चाहिए। क्यों लिखा है, जैसे बाप अपने बच्चे को गोद में लिए चलता है, वैसे मैं तुम्हें लिए चलता हूँ। अरे बाप की चप्पल फट जाती है, लेकिन बेटे के लिए गोद लेकर नया नया चप्पल लेकर वो लेता है। बाप बच्चे को खीला नहीं लगे, इतना वजनदार बच्चा, झाड़ा, हाँ आपके ऐसे बचपन में ऐसे ही थे क्या, टुकड़े थे क्या?
हल्के फुल्के थे, आप भी ऐसे हेल्दी थे ना। यहाँ में माँ से भी ज्यादा बाप उठाता है और उसका घर पूरा चलाता है। सच है, करेक्ट है। माँ सिर्फ दूध पिलाने के लिए थोड़ा घर में यहाँ पर छोड़ देती है, लेकिन ज्यादा करके पिता उठाता है बच्चों को। पूरा रास्ता, ट्रेन, सारा सब स्कूल में लेके जाने तक सब पिता करता है। तो पिता होना चाहिए घर में। आणि वडील घरामध्ये असते इसलिए खाएंगे क्या उसका टेंशन नहीं है। आणि खाणार काही याचं टेन्शन नसतं कुछ भी करके घर में खाना दिलवाता आणि काही करून तो घरामध्ये आणणार आणतो मेरा बच्चा मम्मी। माझं मूल घरात आहे इसीलिए अपने ऊपर पिता की छाया होनी चाहिए। आणि म्हणून आपल्यावरती वडिलांची सावली असते पाहिजे। खेती में आपके पिता ने तो खेती में काम करके आपको खाना खिलाया होगा ना, आणि तुमच्या वडिलांनी शेतीमध्ये काम करून तुम्हाला खायला घातलं असेल इतना कष्ट किया। आणि एवढे कष्ट केले। इसलिए अपने पिता का सुनो, उनकी आज्ञाओं का पालन करो और अपने पिता को छोड़ो मत। आणि वडिलांचं तुमच्या ऐका आणि तुमच्या वडिलांना तुम्ही सोडू नका। और माँ के विषय में लिखा है, आणि आईच्या बाबतीत लिहिले नीति वचन मी तीच होते अध्याय 31 पहले उसका 26 पढ़ेंगे, बाद में 31 पढ़ेंगे। तिच्या तोंडातून संज्ञतेचे गुण निघतात। हाँ, माँ क्या करती है, आपको बुद्धि देती, सुनने जाता, समझाती है, नहीं कर, ऐसा नहीं कर बेटा, ये मत कर, इधर मत जा, देख ऐसा गलत संगति में मत फंस, है ना, समझाती है ना। और तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते। दया, दया से आपको, अगर पापा मारता रहेगा तो छुपा लेती है, बचाती है, सब बातें पापा तक जाने नहीं देती है, करेक्ट है। तो इसलिए माँ होनी चाहिए। क्यों मालूम, मैंने जो लोग लेट आए उनको मैं बताती हूँ, हमने आइसया पढ़ा, आइसया 66 पढ़ा। आणि यशाने 66 आम्ही वाचलं होतं, उसका मैंने कहा से 13 त्याचं 13वं वचन। यशाया 66, आइसया 66 यशाया 66 उसका 13। त्याचं वचन 13। जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, हाँ, जैसे माँ अपने बच्चे को शांति देती है, तसे मी तुमचे सांत्वन वैसे करेन। मैं तुम्हें शांति देता हूँ, यरूशलेम में तुमचे सांत्वन यरूशलेम करेन। में शांति। इसलिए जब भी आपको कुछ भी हुआ तो आप सबसे पहले किधर दौड़ के जाते हैं? आणि तुम्हाला काही झालं तर सर्वात पहिले पळत तुम्ही कुठे जाता? तुमच्या आईजवळ। क्यों? क्योंकि उससे बात करने के बाद आपको शांति मिल जाएगी। का? कारण त्यांच्याशी जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा तुम्हाला शांती भेटते, सब कुछ। सगळं दुःख दूर होतं। उसके 2 शब्द सुनने के बाद, अगर अभी शादी होने के बाद माँ लोग दूध देत हो जाती है तो वो 2 शब्द सुनने के बाद, हाँ आई, हाँ मी बोलली काय नाही, मला काय नाही, मी सुखी आहे। तो माँ बोलते, हाँ बाई अशी सुखी राहा, चांगलं ना सुखी राहा, माझं नाव का वाजव, तसं काही वाईट बीट करू नको, सासूबरोबर वाईट वागू नको, सासूबरोबर चांगलं वाग, है ना। माँ लोग ऐसा समझा कर तो अब क्या मिलता है? शांति मिलता है। कुछ भी हुआ पहले आके माँ को किधर कभी बताओ, ऐसा माँ होनी चाहिए। तब क्या होता है? शांति मिलती है। मुझसे कहता हूँ घर में आते ही देखेंगे माँ है, हाँ माँ है, शांति। जिनको माँ नहीं उनको पूछो, आणि ज्यांना आई नाही त्यांना विचारा, जिनको बाप नहीं उनको पूछो क्या आणि है। ज्यांना वडील नाही त्यांची हालत बघा कशी आहे। इसलिए माँ बाप है, आई वडील आहेत तर त्यांची किंमत करा, उनको आदर करो, त्यांना आदर द्या, प्रेम करो, त्यांना प्रेम करा, उनको नजदीक लो। त्यांना जवळीक राहा। और अगर बूढ़े हो गए तो उनको टाइम दो, आणि जर ते वयस्कर झाले तर त्यांना वेळ देत उनके साथ समय बिताओ। त्यांच्यानं बरोबर वेळ घालवा। उनको आपके पैसों में इंटरेस्ट नहीं, आणि तुमच्या पैशामध्ये त्यांना काही आवड नाही, आप में इंटरेस्ट है। तुमच्यामध्ये त्यांना आवड आहे। आप जब हमेशा मोबाइल में रहोगे, मोबाइल से बात करोगे, सही करोगे, तो उनको ऐसा लगेगा कब मेरा बेटा, कब मेरी बेटी मुझसे बात करेगी, कब मेरे साथ बैठेगी, कब मिलकर हम खाना खाएंगे। आणि जर तुम्ही फक्त मोबाईलमध्येच बसून राहिला तर तुमच्या आई वडिलांचा विचार करतील की कधी हे माझ्याशी बोलतील, कधी आमच्याबरोबर बसून ती लोक एकत्र मिळून जेवतील। 31 प्रोवर्ब्स 31 पढ़ो। नीतिसूत्र अध्याय 31-33 असते। इसलिए उसके माँ बाप की स्तुति करो, ऐसा लिखा है। तिच्या हातांचे श्रमफळ तिला लाभू द्या, हाँ, तिच्या कृत्यांनी भर विषयी तिची प्रशंसा करा। आप
अपने माँ बाप की स्तुति करो, आज कहो उनको कि आज मैं जो भी हूँ तेरे कारण। आणि आज तुम्ही त्यांना म्हणा की आम्ही जे काही आहोत तुमच्यामुळे आहोत. पापा को बोलो, माँ वडिलांना बोला, आईला बोला, हाथ लेकर बोलो, आणि हातामध्ये हात देऊन बोला, तो प्यार हो त्यांना प्रेम करा और उनको बोलो कि मुझे जरूरत है आणि त्यांना बोला की मला गरज आहे तुमची. जाने के बाद फिर ऐसा रोक के बैठना याद कर उसे क्या खाए आणि गेल्याच्या नंतर त्यांची आठवण करून रडत बसणं काय 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 फायदा आहे का? जिंदा है जिवंत अपने आहे साथ बैठो, तर त्यांच्याबरोबर बसा, अपने साथ बात करो, त्यांच्याशी बोला, उनको समय दो, त्यांना वेळ द्या, उनकी प्रशंसा करो, त्यांची स्तुती उनकी करा, स्तुति करो, त्यांची स्तुती करा खुश हो जाए. आणि ते खुश होतील. आप माँ बाप बच्चों से यही आशा रखते आणि आई वडील मुलांना फक्त हीच अपेक्षा ठेवतात हैं कि मेरे बच्चे मेरी स्तुति करें. माझ्या मुलांनी माझी स्तुती करावी. इसलिए प्रियो आज परमेश्वर हमें आज के दिन में प्रभु आपको ये सिखाना है अपने माँ बाप को प्रेम करो, आणि आजच्या वचनानुसार ते तुम्हाला हे शिकवतो तुमच्या आई वडिलांना प्रेम करा, आदर करो, त्यांना आदर द्या, उन्हें रिस्पेक्ट दो. त्यांना आदर द्या. अगर आपने जिनके माँ बाप मर गए हैं और आपने उनको बहुत दुखाया है तो आप उनको क्षमा प्रभु से माफ़ी मांगो, बोलो प्रभु मैंने तेरी आज्ञा का पालन नहीं किया, मुझे माफ करो. आणि ज्यांचे आई वडील गेलेले आहेत तुम्ही त्यांना आदर सन्मान नाही दिलाय तर तुम्ही देवाकडे क्षमा मागा की देवा मला क्षमा कर, मी और तुझ्या जिनके आज्ञेचं माँ पालन बाप नाही जिंदा केलं. है आप माँ बाप को कहो कि मैंने मुझे बहुत दुखाया, मुझे सताया, मुझे माफ करो. आणि ज्यांचे आई वडील जिवंत आहेत तुम्ही त्यांना म्हणा की आम्हाला क्षमा करा, आम्ही तुम्हाला आदर नाही दिला, आम्हाला माफ करा. आपको माफी मांगना है. तुम्हाला क्षमा मागायची और आहे. माँ बाप ऐसे नहीं जा जा ऐसा नहीं करेगा. आणि आई वडील असे नाही जातात. हमारे माँ बाप का एक स्वभाव कैसे है मालूम, थोड़े टाइम के बाद भूल जाना. आणि आई वडिलांचा स्वभाव कसा आहे माहिती, ते थोड्या वेळाच्या नंतर सगळं विसरून जातात. सही है. जितने यहाँ माता पिता हुए हैं आणि जेवढे ते आई वडील झालेले आहेत आप स्मरण करते हो उन्होंने क्या क्या किया हो. आणि तुमच्या आठवणीत आहे का की तुमच्या मुलांनी तुमच्याबरोबर काय काय केलेलं आहे. थोड़े टाइम के बाद भूल जाते हो ना. आणि थोड्या वेळाच्या नंतर विसरून जातात. ये है माता पिता का स्वभाव. आणि हा आहे आई वडिलांचा स्वभाव. तो आपके माँ बाप जिंदा है तो अपने माँ बाप को जरूर सॉरी बोलो, माफ़ी मांगो, उन्हें बोलो मुझे आपकी ज़रूरत है. आणि जर तुमचे आई वडील जिवंत आहे तर तुम्ही त्यांच्यावेळी क्षमा मागा, आम्हाला माफ करा असं तुम्ही त्यांना म्हणा. हालेलुया. हालेलुया. माफ़ी मांगेंगे, क्षमा मागूया. माँ बाप को दुखाया है तो. आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना दुखवत असेल, दुखाया है, दुखवताय, आदर दिया है तो. त्यांना आदर दिलाय का? हाँ? कुछ बोलते नहीं. ठीक है हम खड़े हो जाएंगे, हम सब खड़े हो जाएंगे. आपण सर्वजण उभी राहूया हम सब अपने प्रभु से माफ़ी मांगे. आणि सर्वात पहिले आपण देवाकडे क्षमा मागूया. प्रभु को कहेंगे प्रभु मुझे क्षमा कर. देवाला म्हणून देवा मला क्षमा कर. मैंने मेरे माता पिता को बहुत दुखाया, आणि मी माझ्या आई वडिलांना खूप दुखावले उनकी ज़रूरत भी पूरा कर दो, नहीं कर पाए. आणि त्यांच्या गरजा कधी कधी पूर्ण नाही करू शकतो कभी कभी जानबूझ के भी नहीं किया. आणि कधी कधी जाणून बुजून मी नाही केले. मुझे माफ कर दे. मला माफ कर. प्रभु यीशु मुझे क्षमा कर. प्रभू येशू मला क्षमा कर. प्रभु लेकिन आएगा मैं कभी नहीं करूँगा. आणि प्रभू पुन्हा मी नाही करत. मुझे माता पिता देने के लिए धन्यवाद. मला आई वडील दिलास धन्यवाद. मैं अनाथ आम्ही अनाथ नाही या जो माँ बाप नहीं है ऐसे लोग जिन्हें लोग कुछ भी कहते हैं, ऐसा तूने मुझे नहीं रखा. आणि ज्यांना आई वडील नाही आहेत त्याला लोक काहीही बोलतात तसं तू मला नाही ठेवलं. मुझे माँ बाप की मला आई वडील मेरे दिले, ऊपर छाया दी, माझ्यावरती सावली दिलीस, मुझे घर दिया, आणि मला नाव दिलंस, नाव दिलंस, सरनेम दिया, आडनाव दिलंस, मुझे पढ़ाने के लिए, पालन पोषण करने के लिए अच्छे माता पिता आणि दिए. माझ्या शिक्षणासाठी मला मोठं करण्यासाठी चांगले आई वडील तू मला दिलेस. मैं धन्यवाद देता मी हूँ. धन्यवाद देतो देवा. लेकिन मैं पण मी मेरे माँ बाप को आई माझ्या आई संभालने वडिलांना के योग्य नहीं. सांभाळण्याच्या योग्यतेचं नाही मुझे तुझे. माफ कर. मला क्षमा कर. लेकिन आज से पण आजपासून मेरे माँ बाप को मैं अच्छा संभालूं. माझ्या आई वडिलांनी मी चांगलं सांभाळून बहुत खुश रखूँ. खूप त्यांना आनंदित ठेवलं. उन्होंने मुझे खुश रखा, त्यांनी मला आनंदित ठेवलं, मैं उन्हें खुश रखूँगा. मी त्यांना आनंदित ठेवलं. उन्होंने मेरी सारी जरूरत पूरी की, त्यांनी माझ्या सगळ्या गरजा पूर्ण मैं केल्या. उनकी जरूरतों को पूरा मी करूँगा. त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. जब तक वो जिंदा है जोपर्यंत ते जीवन मैं आहे, उनका बेटा मी त्यांचा मुलगा बेटी मुलगी बनकर जीऊंगा. बनून जीवन मैं जगेन. कभी अपने से त्यांना कधी स्वतःपासून अलग नहीं कर. वेगळं नाही करत. प्रभु यीशु प्रवेश मुझे माफ कर. मला क्षमा कर. क्षमा कर. मला माफ कर. यीशु के नाम से प्रार्थना. येशूच्या नावाने प्रार्थना कर. आमीन. आमीन. और अभी अपने अगर आपके यहाँ माँ बाप है अपने माँ बाप की तरफ जाकर अगर आपने दुखाया है तो जरूर माफी मांगे. जाओ अपने माँ बाप के पास जाओ, तो जिन्होंने अपने खुद से अपने बच्चों
वो बच्चे जो माँ बाप के पास गए, इन्होंने माफ़ी मांगा, प्रभु इन्हें क्षमा करना, इनका पृथ्वी पर कल्याण करना, और प्रभु पवित्र पिता पृथ्वी पर इन्हें दीर्घायुष्य देना, इनका आयु कम नहीं होने देना, उनकी सुनी लेना। प्रभु राजाओं के राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, इन सारे बच्चों को अपने माँ बाप के आधीन रहने के लिए, प्रेम करने के लिए मदद करना। आज इस संसार में माँ बाप 12, 13, 3, 2, 4 बच्चों को अच्छा संभालते, लेकिन 4 बच्चे अपने एक माँ बाप को नहीं संभाल पाते, ऐसा नहीं होना चाहिए। प्रभु बहुत अच्छी रीति से इन्होंने अपने माँ बाप को संभालना चाहिए, इसलिए इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, प्रभु दया रखना, इन्हें बहुत बहुत आशीषित करना। ये मेरी विनती है। इनमें से कुछ लोगों के माँ बाप प्रभु गांव में हैं, घर में हैं, जब ये घर जाके माफ़ी मांगेंगे, फ़ोन पे माफ़ी मांगेंगे, तो इन पर तो करुणा करना। और जिनके माँ बाप नहीं हैं प्रभु, इस पृथ्वी को छोड़ कर गए, मैं भी प्रभु तेरा दास होने के नाते इन्होंने जैसे माफ़ी मांगा है, तो इस बंधन से इन्हें मुक्त कर दिया। इन्हें प्रभु जो भी इनसे जाने अनजाने में या इन्हें वचन मालूम नहीं था, इनमें से बहुत सारे लोगों को तो वचन मालूम भी नहीं था, क्योंकि ये सब हम सब अन्य जातियों में से है। इसलिए प्रभु इन सबको क्षमा करना, दया रखना, ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। आपका लहू लगाते हैं प्रभु, और प्रभु इनका भी पृथ्वी पर कल्याण करना, और प्रभु इनको दीर्घायुष्य देना, और जो दुख इन्होंने अपने माँ बाप को दिया, इनके बच्चे इन्हें दुख नहीं देते, इनके बच्चों से इन्हें कोई दुख दर्द मिलने नहीं। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। जो कुछ माँ बाप ने दुखी होने के कारण अगर अंदर से कुछ निकला होगा या अनजाने में कोर्स किया होगा, निगेटिव कन्फेशन किया होगा, वो सारे शब्द में यीशु के नाम से इनके ऊपर से तोड़ देती हूँ, और वो वो दुख भी प्रभु, उससे बंधन से भी इनको मुक्त कर देती हूँ प्रभु, उन शब्दों से मुक्त करती हूँ, और इन्हें पिता पुत्र पवित्र आत्मा के तले ला कर इन्हें आपके छेदे हुए हाथों में दे दो। धन्यवाद देते प्रभु, आपका लहू लगाते प्रभु, धन्यवाद, आपके पंख में सुरक्षित, धन्यवाद। ये वचन इन्हें स्मरण लेने के लिए अपने माँ बाप को बहुत प्यार करें, बहुत प्यार, इनका हृदय अपने माँ बाप के लिए बहुत प्यार से भरते, बहुत प्यार। देखने वाले माँ बाप को प्यार करेंगे तो न दिखने वाले माँ बाप यानी पिता को तुझे भी तो बहुत प्यार करेंगे ना प्रभु। इसलिए ये अपने माँ बाप को बहुत प्यार, हमेशा खुश रखें, और अपने माँ बाप की ब्लेसिंग दी। ये मेरी प्रार्थना, आपका लहू लगा दें और इन्हें यीशु के लहू से कवर कर। इनके लिए इनके माँ बाप से जो भी कोर्स मिला, जो इनके माँ बाप जिंदा है और जो हाई और कर्सिंग ये वो सब श्राप तोड़ देती हूँ यीशु के नाम से, और इनके ऊपर से और इनके वंश के ऊपर से, इनके ऊपर से भी और इनके वंश के ऊपर से भी मैं वो कोर्स तोड़ देती हूँ। उस माँ बाप पेरेंटियल वर्सेस मैं ब्रेक करती हूँ यीशु के नाम से, और इन्हें मुक्त कर देती हूँ। धन्यवाद देती हूँ, तो इनके लिए श्रापित हुआ, यीशु तेरी आशीष में। धन्यवाद, आपका लहू लगा यीशु के नाम से।